Now the next question we are going to see, as I already told you that if you go for a dictionary meaning, you will find these two terms in the same meaning. Recession जर तुम्ही डिक्शनरी अर्थ टाकला तर तुम्हाला कॅन्सलेशन मिळेल हा, पण स्पेसिफिकली का ऍक्ट पुरतं मर्यादित ह्याचा अर्थ वेगवेगळा, दोन वेगळ्या रेमेडी. रेसेशन जर कॉन्ट्रॅक्ट वॉइडेबल असेल हा तरच रेसेशन ग्रँट होतं. रेसेशन म्हणजे काय तर कॉन्ट्रॅक्टला एंड करणं म्हणजे रेसेशन, आणि इथं केलेलं कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करणं म्हणजे काय सांगा तर ही रेमेडी आहे, कॅन्सलेशन ऑफ द इन्स्ट्रुमेंट. सेक्शन 31 to 33 आपल्याला बघायचं. मी ना तुम्हाला एक सोपं साधं एक्झाम्पल सांगते काय, म्हणजे तुम्ही कॅन्सलेशनची रेमेडी कधीच विसरणार नाही हा. लगेच तुमच्या लक्षात येईल की मला काय म्हणायचं ते किंवा लॉला काय म्हणायचं ते. हा, नॉट अ लॉ मेकर. बघा, सपोज ना मिस्टर ए इज देअर, ओके हा, अँड दिस मिस्टर ए इज हॅव्हिंग सर्टन मेडिकल इश्यूज. त्याला काहीतरी मेडिकल इश्यूज आहेत हा. मग त्याला कोणीतरी सांगितलं की डॉक्टरांना थोडेसे पैसे बिसे इकडे तिकडे दिलास ना तर तुला चांगलं हेल्थ सर्टिफिकेट देतात, आणि काय सांगू नको इन्शुरन्स कंपनीला, आणि मेडिकल इन्शुरन्स काढून घे तुझा. म्हणजे काय होईल सांगा, उद्या तुला काही झालं तर तुला त्या इन्शुरन्सचे पैसे मिळतील आणि ट्रीटमेंट घेणं तुला काय होईल तर बरं जाईल. असं हाताला काय करतोय तर सांगतोय तिथं डन हा. मग आता हा ए फसवून हा असं सांगतो की माझी हेल्थ चांगली आहे आणि खोटं मेडिकल सर्टिफिकेट अरेंज करतो आणि काय घेतो सांगा तर इन्शुरन्स पॉलिसी घेत होतो एका कंपनीकडनं, इन्शुरन्स पॉलिसी घेतो इन्शुरन्स कंपनीकडनं हा. मग आता ज्या वेळेला इन्शुरन्स पॉलिसीला हे कळतं की या एला हेल्थ इश्यूज आहेत हा, त्यावेळेला इन्शुरन्स कंपनीला पूर्ण अधिकार आहे की इन्शुरन्स कंपनी ती पॉलिसी काय करू शकते सांगा तर कॅन्सल करेल. लक्षात आलं काय बघा. त्यामुळे इथे ते इन्स्ट्रुमेंट कॅन्सल होणार आहे. समजताय तुम्ही, ते इन्स्ट्रुमेंट काय होणार आहे सांगायचं कॅन्सल होणार आहे. त्याला काय म्हणतात सांगा तर कॅन्सलेशन ऑफ इन्स्ट्रुमेंट असं म्हणतात हा. फर्दर मोर आणखीन एक एक्झाम्पल देते म्हणजे नंतरचा वेळ आपला भरपूर वाचेल काय, पटपट कव्हर करता येईल आपल्याला. ओके हा, आणखीन एक एक्झाम्पल बघा काय लिहिलंय तिथं. आय नॉट द ओनर, मला घेण्याच्या दुसऱ्या व्यक्तीला घेऊया हा. अगेन मिस्टर ए टोल्ड मिस्टर बी दॅट ही इज द ओनर ऑफ पर्टिक्युलर प्रॉपर्टी. ह्या आहे ना ह्या बीला सांगितलं की मी या प्रॉपर्टीचं काय सांगा तर ओनर आहे तिथं हा, असं त्यानं सांगितलं तिथं हा. आणि तो ऍक्च्युली त्या प्रॉपर्टीचा काय नाही सांगा तर ओनर नाहीये हा. आणि तरी त्यानं रजिस्ट्रेशन ऑफिस मध्ये जाऊन खोटे डॉक्युमेंट्स अँड ऑल दॅट सगळं जमा करून वगैरे हा ही प्रॉपर्टी एला काय केली सांगा एनं बीला सेल केली हा. आणि तो ऍक्च्युली ओनर नसताना सुद्धा सगळं डॉक्युमेंटरी झूट अँड ऑल दॅट सगळं क्रिएट करून त्यानं ती प्रॉपर्टी त्याला काय केली सांगा तर सेल केली तिथं हा, जे की त्याला सेल करायचा अधिकार नाहीये हा. मग नंतर ऍक्च्युली ह्या बीला जेव्हा कळतं की काय झालेलं सांगा तर असं आपल्या बरोबर सगळी फसवणूक अँड ऑल दॅट झालेली आहे हा, तर हा बी ते सेल डीड काय करून घेईल सांगा तर कॅन्सल करून घेईल. ते खरेदी पत्र जे झालेलं आहे ते खरेदी पत्र काय करून घेता येते सांगा तर रद्द करून घेता येते. सेल डीड काय करून घेतलं जाईल सांगा तर कॅन्सल करून घेतलं जाईल सेल डीड. आता बघा इथे आणखीन एक महत्वाचा मुद्दा समजून घ्या हा. हे सेल डीड ज्यावेळेला कॅन्सल होतं ना रजिस्ट्रेशन ऑफिसला हे झालंय ना सेल डीड, त्यामुळे रजिस्ट्रेशन ऑफिसला ही एंट्री गेली आहे ना. आता रजिस्ट्रार ऑफिस तुम्हाला माहित असेल हा, रजिस्टर ऑफिसला काय गेले सांगा एंट्री गेली की आता ह्या प्रॉपर्टीचा ओनर हे नाहीये, प्रॉपर्टीचा ओनर कोण आहे सांगा तर बी. मग आता हे सेल डीड रद्द झालंय, रद्द झाले म्हटल्यानंतर रजिस्टर पण झाले आता ते ह्याच्या नावानं, त्यामुळे रद्द झालंय असं कुणाला कळवायला पाहिजे सांगा तर रजिस्टरला कळवायला पाहिजे की हे सेल डीड रजिस्टर झालेलं आता कॅन्सल झाले हा. म्हणजे तो रजिस्ट्रार ती एंट्री काय करतोय तर त्याच्यातून कट करतोय तिथं. ओके, सो cancellation of the instrument is the point we are going to discuss under section 31 to 33. Let's start. Roman 1 introduction. Cancellation of the instrument means a contract is also nullifying the document if there is a document which is void or voidable. आता समजून घ्या आपल्याकडे मागच्या क्वेश्चन मध्ये फक्त voidable असेल तरच रेसेशन होत आहे, पण कॅन्सलेशन कॉन्ट्रॅक्ट void असेल किंवा voidable असेल दोन्ही केस मध्ये होत आहे ड्यू टू सम रिझन अँड एनी पर्सन हॅव्हिंग रिझनेबल अप्रेन्शन. आता त्या इन्शुरन्स कंपनीला अप्रेन्शन आहे ना, अप्रेन्शन म्हणजे भीती की बाबा जर ती पॉलिसी तशीच ठेवली तर उद्या हा आजारी पडलं तर याला 50 लाख रुपये द्यायला लागतील आम्हाला हा. त्यामुळे त्या पार्टीला अप्रेन्शन आहे की सेट डॉक्युमेंट इज अगेन्स्ट हिम
and may cause the serious injury. त्यामुळं he can sue to cancel the document and cancellation will be allowed under section 31 to 33. जे कादू आला versus by Genie नावाच्या एका केस मध्ये it was held की जी रिलीफ आहे कॅन्सलेशनची ही प्रोटेक्टिव्ह जस्टिसच्या बेसिसवर आहे. का सांगा, कारण ते डॉक्युमेंट तसंच ओपन कंटिन्यू ठेवलं तर खूप मोठी इंजुरी होऊ शकते ना. फॉर द फिअर दॅट द इन्स्ट्रुमेंट मे बी इंजुरियसली यूज बाय द डिपेंडेंट अगेन्स्ट कुणाच्या तर प्लेंटिफच्या. ओके, सो इफ द डॉक्युमेंट इज अ void ab initio there is no need to set aside. मुळातच डॉक्युमेंट कम्प्लीट void ab initio असेल तर वेगळं सेट करायची गरज नाही, पण उद्या काय प्रॉब्लेम नको म्हणून कॅन्सलेशनची रिलीफ काय केली आहे तर दिलेली आहे. सो when contract is either void or avoidable under section 31 to 33 of the specific relief act, you can apply for the cancellation of the instrument. Roman 2 cancellation चं काय करतो आपण meaning. Cancellation of the instrument is a equitable remedy. कसली remedy सांगा, equitable which a court reveal both parties to a legal document. Okay, under fraud, duress किंवा other ground वर contract झाला असेल तर cancellation आणि rescission कसे वापरले जातात तुम्हाला सांगितलं समानार्थाने इंटरचेंजेबली. बट ओनली अ डॉक्युमेंट कॅन बी कॅन्सल्ड. समजून घ्या, हा एक फरक आहे. कॅन्सलेशनची रेमेडी फक्त कशाला सांगा तर सगळ्या टाईपच्या कॉन्ट्रॅक्टला नाहीये ना, फक्त जिथे डॉक्युमेंट झालेलं आहे, एखादा अग्रीमेंट झालेलं आहे तिथे. ओके, ओरल वगैरे अग्रीमेंट असेल तर कॅन्सलेशनची रेमेडी होणार नाही तिथे. ओके, बरं, ओनली अ डॉक्युमेंट कॅन बी कॅन्सल्ड. पण कुठलंही अग्रीमेंट जे ओरल रिटर्न कसंही असेल तर रिसाइन केले जाऊ शकते. Okay, the judicial remedy of the cancellation of the instrument is granted by the court in the sound discretion exercising the equity power to do the justice. If it is apparent that no injustice will result from restoring both the parties to the possible position they had prior to the execution of instrument may be set aside. कोणाला काही नुकसान होणार नाही, उलट नुकसान वाचवलं जाणार आहे, इंजुरी पासून सेव्ह होणार आहे, त्यावेळेला मग इन्स्ट्रुमेंट कॅन्सल करायची ऑर्डर दिली जाऊ शकते. डन. नाव रोमन 3 करायचा, सेक्शन वर यायचा. when court can direct the cancellation. section 31 provide that any person against whom written instrument void किंवा voidable आहे आणि ज्याला भीती आहे की बाबा ते इन्स्ट्रुमेंट जर तसंच ठेवलं इफ लेफ्ट आउटस्टँडिंग म्हणजे कंटिन्यू चालू तर इट मे कॉज अ सिरियस इंजुरी, तर ही कॅन स्यू टू ऍडजस्ट void or voidable आणि कोर्ट मे इन द डिस्क्रिशन ऍडज्युडिकेट म्हणजे तसा निकाल देतील आणि ऑर्डर करतील की ते इन्स्ट्रुमेंट काय करा तर कॅन्सल करा. इलिस्ट्रेशन बघा काय लिहिलं तिथं आता. ए द ओनर ऑफ द शिप फ्रॉडलंटली रिप्रेझेंटिंग की शिप चांगला आहे, सी वर्दी आहे, इंड्यूस द अंडररायटर म्हणजे इन्शुररला तो पॉलिसी द्यायला लावतो. बी मे ऑप्टन कॅन्सलेशन, इन्शुररला जेव्हा कळेल की बाबा हे फसवून पॉलिसी घेतलेली आहे आफ्टर डिस्कवरिंग द फ्रॉड तो कॅन्सलेशन साठी अप्लाय करू शकतो. डन. ए कन्वे द लँड टू द बी, ए न बी ला लँड कन्वे केली आहे. हू बिक्वेद इट टू द सी, जो पुढे कुणाला बिक्वेद म्हणजे बिल न ट्रान्सफर करतो कुणाला सांगा तर सी ला. आणि डाईज. ओके, दर अपॉन डी गेट द पोझिशन ऑफ द लँड, नंतर लँडचं पोझिशन कुणाच्या हातात जातं तर डीच्या. आणि डी कडे खोटं इन्स्ट्रुमेंट आहे काय, डी हॅज अ फॉर्ज्ड इन्स्ट्रुमेंट स्टेटिंग दॅट the conveyance was made to be in trust for him. सी कॅन्सलेशन ऑफ इन्स्ट्रुमेंट मागू शकतोय कारण ह्या डी कडे जे इन्स्ट्रुमेंट आहे ना की बाबा ही प्रॉपर्टी त्याला बीने ट्रान्सफर केली आहे ते कशी सांगा तर खोटी आहे. हे इलुस्ट्रेशन नाही लिहिला, एवढे एक इलुस्ट्रेशन लिहिलं तरी बस आहे कारण हा क्वेश्चन आला तरी शॉर्ट नोटलाच येणार आहे. रोमन 4 इसेन्शियल्स ऑफ द कॅन्सलेशन. कॅन्सलेशनची रेमेडी अचीव करायला काय काय पाहिजे सांगा. नंबर 1 कॉन्ट्रॅक्ट एक तर वॉइड आहे. नंबर 2 इन्स्ट्रुमेंट एक तर वॉइडेबल आहे. नंबर 3 ते इन्स्ट्रुमेंट वॉइड और वॉइडेबल जर कंटिन्यू ठेवला तर त्यामुळे त्या प्लेंटिफला खूप मोठी इंजुरी होण्याची शक्यता आहे. इन्स्ट्रुमेंट कॅन कॉज द रिझनेबल और हार्म इंजुरी टू हिम अशी त्याला भीती आहे. द प्लेंटिफ हॅज अ रिझनेबल अप्रेन्शन की दॅट द इंजुरी मे बी कॉज आणि इंजुरी खूप सिरियस असेल द इंजुरी इज सिरियस टू द प्लेंटिफ. इट इज ऑल कंडिशन्स आर सॅटिस्फाईड इन द डिस्क्रिएशन. कॅन्सलेशन ऑफ इन्स्ट्रुमेंट ग्रँट करायचं किंवा नाही हे कोर्टाचं डिस्क्रिएशन आहे. ओके, सो डिस्क्रिएशन मध्ये कोर्ट इन्स्ट्रुमेंटला काय अलाउ करू शकतात तर कॅन्सलेशन अलाउ करू शकतात जर त्यांना असं वाटलं की ते इन्स्ट्रुमेंट प्लेंटिफला इंज्युअर करतंय तर. ओके, रोमन 5 करायचा. पार्शियल कॅन्सलेशन ऑफ इन्स्ट्रुमेंट होऊ शकते काय तर लॉ सांगतो सेक्शन 32 मध्ये की येस जर ते राहिलेलं पार्शियल कंटिन्यू ठेवल्यानं कोणाचं काही नुकसान होत नाहीये तर तेवढंच पार्शियल कॅन्सल होऊ शकतंय. इन सम केसेस इट मे बी
neither just nor equitable to cancel the full instrument. कधी कधी फुल इन्स्ट्रुमेंट कॅन्सल करणं चुकीचं असेल. हा So section 32 therefore provide कि where instrument is the evidence of a different right of different obligation. त्या instrument मध्ये वेगवेगळ्या राईट्सचा एव्हिडन्स आहे. त्यावेळेला मग पूर्ण इन्स्ट्रुमेंट कॅन्सल न करता फक्त पार्टच कॅन्सल होईल and allowed to stand the residue. बाकी राहिलेले इन्स्ट्रुमेंट कंटिन्यू ठेवलं जाईल. तिथं इलिस्ट्रेशन बघा. हा सोपा एक्झाम्पल आहे त्यामुळे हा पॉइंट लगेच कळतो तुम्हाला. ए एक्झिक्यूट अ मॉर्गेज डीड इन फेवर ऑफ द बी. एन आपली प्रॉपर्टी मॉर्गेज करून बीच्या फेवर मध्ये मॉर्गेज डीड करून दिलेला. हा त्याला ना काही करण्यासाठी काय झालं, ते मॉर्गेज डीड हवं असतं काय, म्हणून तो त्याला फसवून म्हणतो की मॉर्गेज डीड मला दे, मी झेरॉक्स मारून वगैरे देतो तुला. आणि काय करतो सांगा, त्या मॉर्गेज डीड वरती ना मागे 20,000 रुपये जमा केले अशी रिसिट एंडोर्स करतोय. हा रिसिट जोडतो त्याला की त्या 2 लाखाच्या कर्जातले 20,000 जमा केले असं. ए गेट बॅक द डीड फ्रॉम द बी and by fraud endorse on the receipt of rupees 20,000 हा purporting to be signed by the B. आणि B ची खोटी सिग्नेचर पण करतो की बी सिग्नेचर वॉज अ फॉर्ज्ड. म्हणजे ज्याला हे बी ला कळतं ना पूर्ण मॉर्गेज डीड कॅन्सल होईल ते सांगा, अर्थातच नाही ना, मेजर अन्याय होईल पूर्ण मॉर्गेज डीड कॅन्सल झालं तर. फक्त कॅन्सल काय होईल सांगा, तर ती रिसिट 20,000 रुपयाची. हा बी इज एंटाइटल्ड टू हॅव द एंडोर्समेंट दॅट इज रिसिप्ट ऑफ रुपीज 20,000 कॅन्सल्ड, आणि बाकी मॉर्गेज डीड तसंच राहील, लिव्हिंग द डीड टू स्टँड इन द अदर रिस्पेक्ट. ओके, नाउ रोमन 6 काय करायचं सांगा आपल्याला, तर ज्या वेळेला इन्स्ट्रुमेंट कॅन्सल होतं ना त्यावेळेला इक्विटीज ऍडजस्ट करायला लागतात. आता तुम्ही म्हणाल इक्विटीज ऍडजस्ट करायला लागतात म्हणजे काय आहे. हा आय जस्ट गिव्ह एन एक्झाम्पल. मग असं एक्झाम्पल आठवतं तुम्हाला, ए न ते फसवून इन्शुरन्स पॉलिसी बी कंपनीकडनं काय केलेली तर घेतलेली. बी कंपनी कम्स टू नो की ए ची हेल्थ चांगली नाही आणि ह्याने आपल्याला फसवून इन्शुरन्स पॉलिसी काय केली घेतल्या. हे या बी कंपनीला कधी कळतं सांगा, तर ह्या ए न तो ना 3 मंथ क्वार्टरली पेमेंट करत होता. प्रीमियम 4 महिन्याचं होतं, वर्षाचे 4 प्रीमियम होते. 1 वर्ष ह्या एनं प्रीमियम भरलेलं आहे आणि मग बीला कळलं की यानं आपल्याला फसवलेलं आहे. मग बी कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करायला म्हणजेच इन्शुरन्स पॉलिसी कॅन्सल करायला सूट फाईल करतो ना. मग त्यावेळेला इक्विटी ऍडजस्ट कशी होणार सांगा, तर 4 जे प्रीमियम येणं भरलेले आहे, इन्शुरन्स पॉलिसी कॅन्सल होईल, डन, नो प्रॉब्लेम. बट ह्या येणं जे 4 प्रीमियम भरलेले आहेत ते बी ने काय करायला पाहिजे सांगा, तर एला रिपे करायला पाहिजे, तर ती पॉलिसी कॅन्सल होईल. मग तुम्ही म्हणाल व्हॉट इज अबाउट बी, बी ला नुकसान झालं असेल, काय झालं असेल, तर लॉ सांगतो की ते प्रीमियम भरून घ्यायला, पॉलिसी काढायला जो काय जनरल टेक्निकल खर्च आला असेल तो त्या पॉलिसीच्या 4 प्रीमियमच्या रकमेतनं बी वजा करून घेईल आणि बाकी राहिलेली अमाऊंट प्रीमियमची एला काय करेल तर रिपे करेल. त्यामुळे तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करायचं ना, त्याच्याकडून जे घेतलेलं आहे तर त्याला तुमचा खर्च वजा जाऊन राहिलेले काय करा तर रिस्टोअर करा. ह्याला काय म्हणतात तर इक्विटीज ऍडजस्ट करणं असं ह्याला म्हणतात तिथं. हा सी सेक्शन 33(1) when adjudging the cancellation of the instrument. ज्यावेळेला कोर्ट कॅन्सलेशन ऑफ इन्स्ट्रुमेंट करतं ना, the court may require the party to whom such a relief is granted to restore the benefit which have received from the other party. आणि प्लस अदर पार्टीला सांगेल किंवा तुमच्यामुळे यांना काय नुकसान झालं त्याचं कॉम्पन्सेशन द्या, and to make a compensation to him which justice may require. ओके, पण जर विदाउट कन्सिडरेशन वाला कॉन्ट्रॅक्ट असेल तर कुठलेही काय मिळणार नाही सांगा, तर कम्पन्सेशन मिळणार नाही. बट नो कम्पन्सेशन इज पेबल when the contract is without consideration. Then इथपर्यंत टाका. पॅराग्राफ शॉर्ट नोट असल्यामुळे नाही लिहित असलं तरी चालतंय तिथं. हा सो इथं आपला रोमन तो जो काय तुमचा 5-6 होईल तो हे इक्विटीज ऍडजस्ट करणं, आणि 7 रोमन काय होईल सांगा तर कन्क्लुजन. आणि इथे आपला हा क्वेश्चन काय असतो तर एंड होतोय. ओके, कॅन्सलेशन ऑफ द इन्स्ट्रुमेंट. फरक कळला काय बघा रेजिस्ट्रेशन मधला आणि कॅन्सलेशन मधला, आणि एक नजर टाकून नोट्स वर बघा क्वेश्चन कळला काय तुम्हाला. हॅव एनी डाऊट विचारा मला, आय विल बी हिअर.